नमस्कार, जय भीम. मी चिन्मयी सुमित. मी छोटी मोठी नटी आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मी मराठी शाळांचं काम करते. मराठी शाळा ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये धडाधड बंद होत आहेत, त्या शाळा बंद होऊ नयेत, आपली लेकरं मराठी शाळेमध्ये शिकावी, परत एकदा मराठी शाळांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून मी काम करत असते. काय झालंय आताच्या सरकारमध्ये, त्यांना आपली भाषा पण मिटवायची आहे, त्यांना आपली ओळख मिटवायची आहे आणि त्यांना एक भाषा, एक देश, एक निवडणूक आणि एकच एक पंतप्रधान असा एक कार्यक्रम राबवायचा आहे, जो आपल्याला त्यांना राबवू द्यायचा आहे का? त्याच्यामुळे आपण आपली भाषा, आपली संस्कृती ही जपली पाहिजे. आपण आपल्या घरात जी भाषा बोलतो ती बोलत राहा, ती आपली भाषा आहे. आपल्या लेकरांची तीच भाषा बोला जी आपण आपल्याला आपल्या आई वडिलांनी शिकवता शिकवता वाढवलेला आहे. तीच भाषा आपल्या लेकरांना वाढवताना तुम्ही त्यांना शिकवा. आपल्या भाषेची जवळची आणि आपल्या परिसरातली भाषा ही जर मराठी आहे, तर आपल्या मुलांना मराठीमध्ये शिक्षण द्या, मराठी शाळेमध्ये पाठवा, अशी मी तुम्हाला विनंती करते. आज तुम्हाला सगळ्यांना इतक्या मोठ्या संख्येने बघताना माझा ऊर खरंच अभिमानाने भरून आलाय. कारण जसं आता आमदार साहेब म्हणाले तसं तुम्ही कोणीही, मी असाही एक कार्यक्रम बघितला जुलैमध्ये, जिथे बसेस भरभरून लोकांना आणलेलं होतं आणि त्या लोकांना नक्की घोषणा कुठली द्यायची हे सुद्धा माहिती नव्हतं. पण तरी सुद्धा अशी गर्दी इथे जमलेली नाही. तुम्ही इतक्या रंगबिरंगी साड्या नेसून इथे जमलेले आहात, इतक्या उत्साहाने जमलेले आहात. तुमच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. मध्यंतरी एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये एका माणसाने अत्यंत उत्तमपणे काहीतरी बोललं. ते म्हणाले की तुम्ही आमच्या लोकांना, हिंदी बोलणाऱ्या लोकांना जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये त्रास देणार असाल, तर दिल्लीमध्ये जेव्हा तुमचे लोक येतील तेव्हा उनको पटक पटक के मारेंगे. तर जेव्हा असं म्हटलं तेव्हा कुठलाही पुरुष खासदार त्याचा निषेध करायला गेला नाही. गेल्या कोण वेगवेगळ्या पक्षाच्या 4 महिला खासदार, आणि त्यांनी त्या माणसाला सांगितलं की मारहाण करणं हे कुठल्याही परिस्थितीत चुकीचंच आहे. म्हणजे आम्ही मराठी बोलत नाही म्हणून मारहाण करणं चुकीचं आहे, पण तुमची भाषा सुद्धा चुकीची होती. आणि मला असं वाटतं, आई जी असते ना ती सगळ्यात जास्त कणखर असते, बाई जी असते ना ती सगळ्यात जास्त कणखर असते. त्याच्यामुळे त्या हे करू शकल्या. इसलिए हमारी आवाज ऊंची है, हमारी आवाज सही है और हमारी सोच सही है. म्हणून आपण जर एकत्र आलो तर आपण एक राज्य नाही, आपण अख्खा देश पालटवू शकतो. हा विश्वास आज मला तुम्हाला सगळ्यांना बघून मिळालेला आहे. मी तुमच्या बरोबर कायम राहीन असं तुम्हाला आश्वासन देते. नुसतं आश्वासन देत नाही, कारण मी राजकारणी नाही, मी समाजकारणातली बाई आहे, शिक्षण कारणातली बाई आहे आणि नटी आहे, त्याच्यामुळे थोडा खोटेपणा करू शकते. तर पण तरी सुद्धा माझ्या हातात आता 10 रुपयाचं एक नाणं आहे. तर मी प्राचीला विनंती करते की तिने यावं. आणि माझी मुलगी 16 वर्षाच्या वरची आहे, माझी मुलगी आता 24 वर्षाची आहे. तर मला 2 पावत्या, एक माझ्या नावची आणि एक माझ्या मुलीच्या नावची, म्हणजे दिया सुमितच्या नावची द्यावी. त्याच्यामुळे फक्त माझ्या पिढीची नाही तर माझ्या पुढच्या पिढीची सुद्धा मी तुम्हाला खात्री देते की आम्ही दोघी तुमच्या बरोबर असतो. जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा ना काँग्रेस त्या लढ्यामध्ये होती, ना RSS त्या लढ्यामध्ये होतं. त्या लढ्यामध्ये फक्त डावे पक्ष होते आणि मराठी जनता होती, जिला मराठीबद्दल कळकळ आहे. आज परत एक डाव चाललेला आहे की मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची. अशा वेळेला जर आपल्याला परत लढा उभारावा लागला तर मी अशी अपेक्षा करते की तुमच्यापैकी प्रत्येक जण माझे सुद्धा हात बळकट करायला तिथे मुंबईमध्ये असेल, एवढी मी तुम्हाला विनंती करते आणि माझं भाषण संपवते.